गाण्यावरून तुम्हाला समजलंच असेल आम्ही कुठे चाललो आहे. शिर्डीला साईबाबाच्या दर्शनाला. तर इथे आम्ही CNGसाठी थांबलो होतो. इथे संकेतने व्हिडिओ शूट केलं आहे थोडंफार. संध्याकाळचे 6 वाजले होते आणि इथे आम्हाला भूक लागली होती. इथे आजूबाजूला स्टॉल कोणतंच नव्हतं, नाही शॉप होती. तर कांदा भजी खायचं मन खूप झालेलं त्यावेळी गरमागरम. तर चायची ऑर्डर दिली. फक्त चायच होतं आणि बिस्किट कुरमुरे हे सर्व पॅकेट होते. इथे मी आणि संकेत चाय पितो आणि 7 वाजले. शिर्डीला आम्ही एंटर घेतलं. इथे मस्त साईबाबाची मूर्ती बघितली आणि ते व्हिडिओ शूटमध्ये मी घेतलं. पहिलं दर्शन शिर्डीच्या एंटरमध्ये मला साईबाबाचे दर्शन भेटले. इथे आम्ही हॉटेल बुक करायला आलो होतो. हॉटेल मला खूपच आवडला. हॉटेल रोडवरतीच होतं म्हणून आम्हाला खूपच आवडलं आणि पार्किंग पण छान होती. आम्ही 7:30ला पोचलो या रूमवरती. रूमचं व्हिडिओ मी शूट नाही केलं, ते नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार. सेकंड डेला मी व्हिडिओ शूट केलं होतं. अर्धा तास रूममध्ये रेस्ट केल्यानंतर आम्ही साईबाबाच्या दर्शनाला निघालो. घेऊन जायला मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आम्ही मोबाईल जमा केले होते. आम्हाला तो आतमधला व्हिडिओ काहीच शूट करायला भेटला नाही. 1 ते 1.5 तासात आमचे मस्तपैकी दर्शन झालं. आम्ही 10 वाजता बाहेर आलो आणि पूर्ण मंदिर खाली झाला होता. इथे संकेत मोकळं जागा बघून ते गुलांटी करायला लागला होता आणि इथे थोडंफार फोटोशूट केलं आम्ही लोकांनी. इथे ते घोडागाड्याची राईड विचारलं तर ₹200 सांगितलं. तर आम्ही रिटर्न पुढे जात होतो. नंतर आवाज दिला, आम्हाला सांगितलं ₹100. तर या ₹100 आम्ही राईड केली मस्तपैकी. खूपच मजा आली आम्हाला. राईड केल्यानंतर तिकडे गेट बंद होता म्हणून हे रोडवरूनच मी व्हिडिओ काढला आहे. तर ते आतमधला गेट बंद होता. ते आतमध्ये पण खूप छान होतं. लॉक उशीर झालेला म्हणून ते लॉक होतं, बंद केलं होतं आणि आम्हाला खूपच प्रचंड भूक लागली होती. वाजले होते 10:30 आणि आम्ही लोकांनी रोटी, आलू मटर, डाळ भात आणि संकेतला पावभाजी मागवली होती. जेवण तर खूपच टेस्टी होतं. त्यानंतर आम्ही हॉटेलला जायला निघालो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, लाईक करा आणि सपोर्ट करा. बाय. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग.